नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या ब्लॉगचा 28वा दिवस. आज आपले 28 ब्लॉग कंप्लीट झाले. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण थोड्या टायमात. तर मित्रांनो, आता झाली टरबूजावर औषध मारणं. हा याचा दुसरा पंप इतकं झालं आहे मारून, इतकं मारायचं होतं. आणि दुसरं डाळिंबात चालली आहे खाली मारणं. तर मित्रांनो, आपण आज ह्या झाडाची कटिंग केली आहे. हे बघा, 2 लाईनीची. इकडे आंब्याला पण फुलं आलाय चांगला. आता त्या आभाळाच्यानं कमी होते. आणि आज औषध पण मारलं आहे या खांब्यापासून इकडच्या साईडला, आणि उद्या इकडं मारायचं आहे. हे बघा, अशी कटिंग केली झाडाची. आणि हे त्याचं वेस्टेज. हे बघा, हे जे जास्त काड्या आहे त्या काढून टाकले आणि झाडाला फक्त बुडामध्ये 3 ते 4च काड्या ठेवल्या आहे. 2, 3 आणि 4. आज थोडं पाणी सोडलं होतं याच्यात. हे बघा, आणि 2-3 दिवसात आता इकडं पण कटिंग करू. 1-2 दिवसात सगळं संपून जातं इकडच्या साईडचं. आणि इकडं औषध मारले आज. आता उद्या इकडं मारू. 2 पंप पडले इकडच्या साईडला, आणि बाकीचं इकडचं आहे ते उद्याच्या साईडला मारू, उद्याच्या दिवशी. तर आता जायचं आहे विहिरीवर पाणी पायासाठी. आणि मी इकडच्या साईडला मारलं औषध, आणि खाली दुसरं औषध मारणं चालू होतं. आता झालं आहे ते इकडच्या साईडला जे ते निळ्या कलरमध्ये औषध होतं ते मारणं चालू होते. बघा, इकडे चालली स्प्रिंकलर गावामध्ये. आणि जे तिकडच्या वावरातला गहू आहे तो आता भिजवून झाला आहे पूर्ण. तर इथे चालली स्प्रिंकलर. आता जायचं आपल्याला विहिरीवर पाणी पायासाठी, किती नाही. आणि यामध्ये आजच लावला आहे. आता ह्या आधी तर पहिल्यांदाच लावला आहे आता. म्हणजे इथं 1 आणि इकडच्या साईडला 2-3 बसतील. 3 स्टेपमध्ये होऊन जाईल पूर्ण ते. हे इथपर्यंत गहू आहे आणि इथं विहीर आहे. तेव्हा कम पाणी, आणि इकडं पाणी जे आहे ते टाकणं चालू पण आहे. हे दुसऱ्या मोटरीचं पाणी ते टाकणं पण चालू आहे. आणि इकडच्या साईडला स्प्रिंकलर पण चालू आहे. इथपर्यंत पाणी येते. इकडे आपलं स्टार्टर. यार, पाणी उडा लागलं आहे तरी झाकून घेऊ एकदा. बघा, हा भट्टा आहे, झाकून घेऊ जेणेकरून याच्यावर पाणी उडणार नाही. हे बघा, इथपर्यंत पाणी येतं आहे. याचं पण येतं इथपर्यंत, आणि इकडचं पण येतं आहे. पाणी बघ कमी, आणि त्यात दुसऱ्या मोटरनं टाकणं पण चाललीच आहे पाणी. आणि खाली जे मोठा डाळिंब आहे त्यामध्ये चालली औषध मारणं. ते निळ्या कलरचं जे औषध आहे ते मारणं चालली आहे. आणि टरबूजामधले जे 2 पंप झालेत आणि 2 इकडच्या साईडचे राहिले ते उद्याच्या मारायचे. इथपर्यंत झालंय भिजवणं. आणि इथं जे आपलं पाईप फुटला होता, इथं जे ते तसं तेव्हा जे तिथं बेंड आहे तसं बेंड होतं इथं, ते फुटलं होतं. त्यामुळे ते काढून टाकले ना. आता डायरेक्ट इथं कॉक लावला आहे. त्याचं सध्या काही काम नाही जास्त. हे टरबूज लावल्यामुळं त्याला काढायचं काम नाही, त्यामुळं ते डायरेक्ट कॉक लावून बंद करून टाकलं आहे. आणि इकडं जे उद्या औषध मारणं आहे
हे जे टरबूज आहे ते जरा असे कोकळड्यावाने झाले, त्यामुळं औषध मारायचं आहे. हे बघा, तर चांगले मोठाले व्हायला लागले झाडं. 1 फुटाच्या जवळजवळ आले काही काही झाडं, आणि काही अजून लहान आहे. कटिंग केलेले झाडं इकडं 2 लाईनी, आणि तिकडच्या आहे त्या कटिंग नाही झाली तशी. ते उद्या परवा करून ठेवू, उद्या परवा कटिंग करून टाकू. ते लाईट घेऊ एकदा लावून. या लाईटाचं बटन आहे त्याच्या खाली, तर ते लावून घेऊ. ते बघा, तिथे औषध ठेवेल. जे की इकडे 2 पंप मारले आणि तिकडच्या साईडचे राहिले मारायचे. इथे मोटर चालली आपली. चिचा पण पाड लागल्या आता चांगल्या, होऊ शकता. इथे आपलं लाईटाचं बटन, ते बघा आता 5च्या 5 लाईट लागते. हे बघा चालू झालं आता हे. आणि ही जी मोटर आहे ती विहिरीमध्ये पाणी टाकते. जी मोटर आत्ता आपण पाहिली तिचं पाणी टाकणं चालू आहे. तर जांबाच्या कलमी ज्या की उरल्या होत्या, तर ज्या ठिकाणी वाळले झाड त्या ठिकाणी लावणं येते. इकडं संत्र ते तोडणं झाले, आणि ज्याला ते येळू लावले होते ते पण काढून घेतले पूर्ण, आणि गंज करून ठेवले. त्याचं सगळं उचलून इथं टाकायचे. हा पण आंबा फुटलाय चांगला, फुलोरा आलाय त्याला. आणि इकडच्या साईडला चीज आणि जांभुळे. त्याला की जांभळ आता नाही, ते हिवाळ्याच्या आधी लागते ते पावसाळ्यामध्ये. बघा येळूचे पूर्ण गट्टे करून ठेवले इकडं बी. सगळ्या जे बाग आहे तिथपासून इथपर्यंत सगळ्याचे गट्टे करून ठेवले. ते फक्त आता तिथं नेऊन टाकायचे. बारीक संतर राहिले ते की काय कामाचे नाही आता. तण पण झालंय मारणे गाजर गावात. त्याला आता काही 2-3 दिवसातच त्यामध्ये रोटर आणून चेक करायचं आहे. ते इकडच्या साईडला आपले कांदे, त्याच्यात पण तण झालंय मारणे. बघा तण झालं. इकडं लसूण, इथून वर लसूण, आणि इथपासून खाली सगळं कांदे. तर आज होता आपल्या ब्लॉगचा 28वा दिवस. आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.